नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी आजची ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या प्रक्रियेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट हप्ता वितरणापूर्वी कोणती कामे पूर्ण करणे आवश्यक आहे, कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे आणि कोणत्या अंतिम तारखा सांगण्यात आल्या आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यापूर्वीची सर्वात महत्त्वाची अपडेट समजून घेऊया. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून लाभार्थ्यांसाठी काही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचा उद्देश असा आहे की ज्या लाभार्थ्यांची माहिती अपूर्ण आहे किंवा काही आवश्यक कागदपत्रे अद्याप सादर झालेली नाहीत, त्यांनी ती प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. यामध्ये सर्वात जास्त महत्त्व दोन गोष्टींना देण्यात आले आहे. पहिले म्हणजे हयात प्रमाणपत्र आणि दुसरी म्हणजे उत्पन्नाचा दाखला. हयात प्रमाणपत्र म्हणजे संबंधित लाभार्थी सध्या जिवंत असून योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे याची खात्री करण्यासाठी घेतली जाणारी नियमित प्रक्रिया आहे. तर उत्पन्नाचा दाखला हा लाभार्थी योजनेच्या उत्पन्न निकषांमध्ये बसतो की नाही याची पडताळणी करण्यासाठी आवश्यक असतो. यामुळे ज्यांनी ही कागदपत्रे अद्याप सादर केलेली नाहीत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. आता या दोन्ही कागदपत्रांबाबत नेमक्या कोणत्या अंतिम तारखा देण्यात आल्या आहेत आणि कोणत्या लाभार्थ्यांनी काय करणे आवश्यक आहे ते आपण पुढे सविस्तर पाहूया. मित्रांनो, सर्वप्रथम हयात प्रमाणपत्राबाबतची महत्त्वाची माहिती समजून घेऊया, कारण अनेक लाभार्थ्यांच्या मनात याबाबत अजूनही संभ्रम आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून यावर्षी सर्व लाभार्थ्यांना ठराविक कालावधीत हयात प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेचा उद्देश फक्त एवढाच असतो की योजनेचा लाभ ज्या व्यक्तीच्या नावावर सुरू आहे ती व्यक्ती सध्या हयात आहे याची अधिकृत नोंद शासनाकडे राहावी. यासाठी सुरुवातीला 30 जून ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच 30 जूनपूर्वी प्रत्येक लाभार्थ्याने आपले हयात प्रमाणपत्र संबंधित कार्यालयात जमा करणे अपेक्षित होते. विभागाने दिलेल्या सूचनेनुसार जर एखाद्या लाभार्थ्याने ठरलेल्या मुदतीत हयात प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्या लाभार्थ्याच्या अनुदान वितरणावर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती आधीच देण्यात आली होती. त्यामुळे ही प्रक्रिया केवळ औपचारिक नसून नियमित अनुदान सुरू राहण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. मात्र ज्या लाभार्थ्यांनी 30 जूनपूर्वी हयात प्रमाणपत्र यशस्वीपणे सादर केले आहे त्यांनी याबाबतीत कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण झालेली मानली जाईल आणि त्यांना पुन्हा या संदर्भात काही करण्याची आवश्यकता नाही. आता पुढे उत्पन्नाच्या दाखल्याबाबत कोणती महत्त्वाची अपडेट आहे आणि त्यासाठी कोणती अंतिम तारीख देण्यात आली आहे ते पाहूया. मित्रांनो, आता उत्पन्नाच्या दाखल्याबाबतची महत्त्वाची अपडेट पाहूया, कारण सध्या अनेक लाभार्थ्यांसाठी हा सर्वात महत्त्वाचा विषय ठरलेला आहे. विभागाकडून लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र विविध कारणांमुळे अनेक लाभार्थ्यांना ठरलेल्या कालावधीत हा दाखला जमा करता आला नाही. काहींना नवीन उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी वेळ लागला, तर काही लाभार्थ्यांची कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. याच पार्श्वभूमीवर विभागाने लाभार्थ्यांना अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला असून उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची मुदत 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की ज्या लाभार्थ्यांनी अद्याप उत्पन्नाचा दाखला सादर केलेला नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी मानली जाऊ शकते, कारण विभागाकडून वाढीव मुदत दिल्यानंतरही कागदपत्रे अपूर्ण राहिल्यास पुढील प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून तुमचा उत्पन्नाचा दाखला अद्याप बाकी असेल तर शेवटच्या क्षणाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर संबंधित कार्यालयात तो सादर करणे आवश्यक आहे. अनेक वेळा अंतिम तारखेच्या जवळ कार्यालयांमध्ये गर्दी वाढते, त्यामुळे वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे लाभार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. विशेष म्हणजे विभागाकडून वेळोवेळी कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे ज्यांचा उत्पन्नाचा दाखला प्रलंबित आहे त्यांनी 15 जुलैपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. आणि आता पुढे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID क्रमांक अपडेट करण्याबाबत कोणती महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे ते सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सूचनेकडे लक्ष देऊया. जर तुम्ही दिव्यांग पेन्शनचे लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदी अद्ययावत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
विशेषतः ज्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचे 2,500 रुपयांचे अनुदान मिळायचे आहे, त्यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरील माहिती पूर्ण आणि अद्ययावत आहे का याची खात्री करून घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे UDID क्रमांक. अनेक लाभार्थ्यांनी अद्याप आपला UDID क्रमांक पोर्टलवर नोंदवलेला नाही किंवा आवश्यक ते अपडेट केलेले नाही. त्यामुळे विभागाने अशा लाभार्थ्यांना ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. सूचनेनुसार ज्या लाभार्थ्यांचा UDID क्रमांक अद्याप अपडेट झालेला नाही, त्यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरून जाऊन नोंदणी किंवा अपडेटची प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी 15 जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणून जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल आणि तुमचा UDID क्रमांक अद्याप पोर्टलवर अपडेट केलेला नसेल, तर ती प्रक्रिया शेवटच्या क्षणापर्यंत न ठेवता शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. कारण विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित होण्यापूर्वी ही माहिती अद्ययावत असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आता पुढे UDID अपडेट का महत्त्वाचे मानले जात आहे आणि विभागाने याबाबत आणखी कोणत्या सूचना दिल्या आहेत ते सविस्तर पाहूया. मित्रांनो, आता अनेक लाभार्थ्यांच्या मनात असणाऱ्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. UDID क्रमांक अपडेट करणे इतके का महत्त्वाचे आहे? याचे कारण म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत आणि अचूक राहावी यासाठी वेळोवेळी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी अद्याप दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी केलेली नाही किंवा UDID क्रमांक अपडेट केलेला नाही, त्यांनी ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे विभागाने ही सूचना एकदाच दिलेली नाही. वेळोवेळी लाभार्थ्यांना पोर्टलवरील माहिती अद्ययावत ठेवण्याबाबत आणि UDID क्रमांक नोंदविण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत. यावरूनही ही प्रक्रिया विभागाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे जर तुमचा UDID क्रमांक अद्याप पोर्टलवर नोंदवलेला नसेल किंवा अपडेट बाकी असेल, तर तो शेवटच्या क्षणापर्यंत प्रलंबित ठेवू नका. शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा. कारण विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित होण्यापूर्वी UDIDशी संबंधित आवश्यक प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे अपडेट अद्याप बाकी आहे, त्यांनी दिलेल्या मुदतीत ते पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष द्यावे. यामुळे पुढील हप्ता वितरणाच्या वेळी तुमची माहिती पूर्ण आणि अद्ययावत राहील. तसेच आवश्यक प्रक्रिया प्रलंबित राहणार नाही. मित्रांनो, या संपूर्ण अपडेटमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंतिम मुदत. कारण सध्या लाभार्थ्यांकडे आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. म्हणून जर तुमचे कोणतेही काम अद्याप बाकी असेल, तर ते शेवटच्या दिवसांपर्यंत प्रलंबित ठेवू नका. शक्य तितक्या लवकर संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सर्वप्रथम ज्या लाभार्थ्यांनी अद्याप उत्पन्नाचा दाखला सादर केलेला नाही, त्यांनी तो 15 जुलैपूर्वी संबंधित कार्यालयात जमा करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर आपला UDID क्रमांक नोंदवणे किंवा अपडेट करणे ही प्रक्रिया देखील 15 जुलैपूर्वी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार या दोन्ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांचे कागदपत्रे किंवा पोर्टलवरील अपडेट अद्याप बाकी आहेत, त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. लक्षात ठेवा, येथे आपण केवळ विभागाने लाभार्थ्यांना दिलेल्या सूचनांची माहिती देत आहोत. त्यामुळे तुमच्या बाबतीत वरीलपैकी कोणतीही प्रक्रिया बाकी असेल, तर दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी ती पूर्ण करण्याकडे नक्की लक्ष द्या. अशा प्रकारे वेळेत आवश्यक कागदपत्रे आणि अपडेटची प्रक्रिया पूर्ण केल्यास पुढील टप्प्यात कोणतीही आवश्यक बाब प्रलंबित राहणार नाही. तर मित्रांनो, आजच्या या अपडेटमध्ये आपण ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित होण्यापूर्वी लाभार्थ्यांनी कोणत्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष द्यावे याची सविस्तर माहिती जाणून घेतली. आपण पाहिले की ज्या लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र संबंधित प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांनी त्याबाबत चिंता करण्याची गरज नाही. तसेच ज्यांचा उत्पन्नाचा दाखला अद्याप बाकी आहे, त्यांनी तो दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर UDID क्रमांकाची नोंद किंवा अपडेट वेळेत पूर्ण करणे ही महत्त्वाचे असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. म्हणून जर या तीनपैकी कोणतीही प्रक्रिया तुमची अद्याप बाकी असेल, तर शेवटच्या क्षणाची वाट न पाहता ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, अशाच अधिकृत, विश्वासार्ह आणि सर्वात आधी मिळणाऱ्या शेती व सरकारी योजनांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला दररोज मोबाईलवर सरकारी योजना, पेन्शन, शेतकरी योजना, GR, DBT आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवायच्या असतील, तर आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा.
जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि अधिकृत अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.